नमस्कार शेतकरी बांधवांनो. आता खरीप हंगाम सुरू होत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पीक म्हणजे मका हे आहे. मका का महत्त्वाचा आहे तर त्याचे उत्पादन क्षमता जी आहे ती शेतकऱ्याला आता परवडणार इतर पिकाच्या तुलनेमध्ये. त्यासाठीच निर्मल सीड्स कंपनीने निर्मल 666 हे मक्याचं संकरित वाण आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. ह्या वाणाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर साधारणतः 120 ते 125 दिवसामध्ये पीक परिपक्व होतं. सर्व कणस एक समान असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठलंही कणीस जरी आपण तोडलं तरी ते टोकापर्यंत पूर्ण भरलेलं असतं. म्हणजे तिथं आपल्याला कुठेही असं गॅप दिसत नाही. की त्याच्यामधल्या ओळीची संख्या, दाण्याच्या ज्या ओळी असतात ह्या साधारणतः 16 पर्यंत असतात आणि एका ओळीमध्ये साधारणतः 38 ते 40 दाणे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेलिंग पर्सेंटेज हे साधारणतः 84 ते 85%. म्हणजे एक कणीस जर आपण सोललं आणि ते जर 100 ग्रॅमचं असेल तर त्याच्यामध्ये 84 ते 85 ग्रॅम आपल्याला दाण्याचं वजन मिळतं, जे उत्पादनमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला त्याचा इफेक्ट आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर ह्या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे अजून एक, कापणीपर्यंत ह्याचा चारा हिरवा राहतो, की जेणेकरून पशुधन असतं त्याच्यासाठी आपल्याला तो उपयुक्त असतो हा चारा. आजकाल मुरघास आपण ज्याला सायलेज म्हणतो त्याचं सुद्धा उद्योग अतिशय चांगल्या प्रमाणात आता वाढीस लागलेला आहे. त्या सायलेज प्रक्रियेसाठी सुद्धा हे 666 अतिशय उपयुक्त वाण आहे. कारण काय, शेवटपर्यंत चारा हिरवा राहतो. आणि जर ज्याला सायलेज किंवा मुरघास करायचं असेल, कणसामध्ये साधारणतः दुधाळ अवस्था असते, त्याच कालावधीत ते कापलं जातं. त्यापर्यंत आपल्याला ह्याची उत्पादन क्षमता सुद्धा सायलेजसाठी सुद्धा चांगलं, आणि जर ज्याला आपल्याला धान्य उत्पादन घ्यायचं त्याच्यासाठी सुद्धा हे अतिशय उत्कृष्ट असं वाण निर्मल सीड्सनी निर्मल 666 आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे.